बघा, काल अतिशय शॉर्ट नोटीसवरती राजसाहेब आले होते, त्याच्यामुळे फार कमी वेळाची बैठक झाली. पण बैठक प्रामुख्याने साहेबांना बोलायचं होतं ते जे उमेदवार पक्षाच्या माध्यमातून लढले, जे उमेदवार युतीतनं लढले, अशांची त्यांनी बैठक घेतली. पराभव झाला, पराभवातनं खचून जाऊ नका, याच्यापुढे कसं जायचं आहे, काय करायचं आहे, याचं मार्गदर्शन आमच्या राजसाहेबांनी केलं. ते म्हणाले मी पुन्हा पुण्यामध्ये लगेच 8 दिवसामध्ये येतो आहे, तेव्हा एक आराखडा तयार करून येईन, त्या आराखड्यानुसार तुम्ही पुढे काम करा आणि अजिबात खचून जाऊ नका, जय पराजय हा चालू राहतो. याच्याने ती बैठक होती. नाराजी पण व्यक्त केली नेत्यांवर, ज्या प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आलेली होती त्यांनी काम केलं नाही असं सुद्धा म्हटलं जातं. नाही, हा एक लक्षात घ्या. हे बघा, शेवटी पक्ष हा एक कुटुंब असतो, त्याच्यामध्ये राजसाहेबांनी जे आहे सांगितलंय ते त्यांच्या भल्यासाठीच सांगितलेलं आहे, त्यात कुठेही नाराजी वगैरे विषय नाही. युतीमधनं आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढलो, त्याच्यामध्ये काही गोष्टींच्या त्रुटी राहून गेल्या, त्या त्रुटी पुढे कशा सुधारता येतील याच्याविषयी राजसाहेब बोलले. आत्मचिंतन केलं या बैठकीत? नक्कीच आत्मचिंतन केलेलं आहे, परंतु अजूनही याच्यावरती अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत. आमची वेळोवेळी ही बैठक होईल. म्हटलं जसं राजसाहेब लवकरच येत आहेत, तेव्हा काही ठोस कार्यक्रम आता घेऊन येत आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना त्यांनी पुढे जायला सांगितलेलं आहे. शहर नेतृत्वामध्ये काय बदल या निमित्ताने होणार आहेत का? कारण चर्चा आहे की शहर नेतृत्व या सगळ्या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे आणि या नेतृत्वामध्ये बदल झाला पाहिजे, अशी काय चर्चा आहे? हे बघा, निवडणुकीची जबाबदारी कोणी घ्यायची किंवा ती काय घ्यायची सर्वस्वी ते सांगतील. बदल होणं अपेक्षित आहे, हे जरी असलं तरी ते बदल कुठले व्हायचे आहेत, काय व्हायचे आहेत, कुठून व्हायचे आहेत, कसे करायचे आहेत, याचा सगळा निर्णय आमचे राजसाहेब घेतील. त्याबद्दलच ते बैठका घेणार आहेत. काल ते आले होते, ते अतिशय अगदी 10 मिनिटाच्या ह्याच्यावरती आले होते. ते लगेच तिथून मुंबईला गेले, त्यांचं काम होतं, त्याच्यामुळे ही शॉर्ट. पण त्यांना भेटायचं होतं प्रामुख्याने उमेदवारांना, की खचून जाऊ नका आणि पुढे कामाला लागा. निवडणुकीमध्ये जे काही तिकीट वाटप झाले, ज्या कार्यपद्धतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली होती, तर हे सगळं राज ठाकरेंपर्यंत पोहोचलंय. राजसाहेबांकडे निवडणुकीचा सगळा लेखाजोखा, सगळा अहवाल हा पोचलेला आहे. आमच्या पक्षाचे जे वरिष्ठ अनिलजी शिदोरे जे आहेत नेते, त्यांच्या माध्यमातून हा सगळा लेखाजोखा पोचलेला आहे, तो त्यांनी बघितलेला आहे आणि त्याच्याबद्दलच ते आता इथून पुढे जे आहेत ते काम करतील. सूत्रांनी आम्हाला जी माहिती दिली त्याच्यामध्ये राज ठाकरे नाराज असल्याचं थोडासा सूर उमटत होता. तुमचे सूत्र कोण हे मला माहीत नाही, पण मला तरी काल असं जाणवलं नाही की राजसाहेब अशा पद्धतीने नाराज आहेत, बरं का. त्याच्यामुळे सूत्रांनाच विचारा तुम्ही, मला नका विचारू. पण सर, ज्यावेळेस निवडणुका होत्या ना त्यावेळेस शहर कार्यकारिणी कमी पडली असा देखील एक आरोप होत होता, जे राजकीय विश्लेषकांनी सांगितलं होतं. ज्या मनसेच्या अगदी 9 सीट देखील आल्या होत्या, त्याच्यापेक्षा जास्त देखील होत्या, आता मात्र 0 आलात. मग तुमचं स्थानिक नेतृत्व या सगळ्याला कमी पडलं का? हे बघा, स्थानिक नेतृत्व कमी पडलं असं मी म्हणणारच नाही. नेतृत्वाने काम केलेलं आहे. मी तुम्हाला परत सांगतो, युतीतली ही आमची पहिली निवडणूक असल्यामुळे काही गोष्टींची त्रुटी राहून गेलेली आहे, त्या त्रुटी आम्ही सुधारू हे निश्चित सांगतो. त्याच्यामुळे कुणाच्या नेतृत्वात कमी पडलं, कुणाच्या भर पडली असा काही विषय नाही. या युतीचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झाला, एकच नगरसेवक निवडून आला. हा, मग फायदा आला का तोटा आला हे तुम्ही. फायदा तोटा हा आम्ही आत्ता बघितलाच नाही, आम्ही आत्ता लढलो. पण तुम्ही एक लक्षात घ्या, आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो ती जे सत्ताधारी भाजप आहेत ते कशा पद्धतीने लढले हे पहिले बघा ना. की आज त्यांनी जो काय घोळ केला आहे मतदार याद्यांमध्ये, दुबार मतदार, बोगस मतदार, या माध्यमातून ते सत्तेवरती आलेले आहेत. त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे ठामपणे आम्ही लढलो, याला आम्ही जास्त महत्त्व देतो. आठवड्याचा अहवाल कशा प्रकारे असणार आहे? कुठल्या आठवड्याचा? राज ठाकरे स्वतः आठवड्याचा आढावा घेणार आहेत काय, म्हणजे पक्षाचा पुण्यात? राजसाहेबांनी पुणे, नाशिक, मुंबई ही 3 शहरं तर पहिले अतिशय कॉन्सन्ट्रेट केलेली आहेत. त्याच्यामुळे आत्ताच्या याला तुम्ही आठवडा म्हणताय, डे टू डे त्यांना अपडेट जात आहे पुण्यातनं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.